मोगऱ्याचं झाड छोटंसं आहे, पण त्याला कळ्या भरपूर लागलेल्या आहे. आपण लावलेल्या झाडाला जर अशा कळ्या किंवा फुलं आले तर आपल्याला खूप बरं वाटतं. कोणाकोणाला वाटतं असं? सर्वांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. तुमचा येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातील तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कालचा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. कालचा ब्लॉग सर्वांना खूप आवडला व छान अशा कमेंट केल्या, त्याबद्दल तुमची सर्वांची मनापासून ऋणी आहे. कालच्या व्हिडिओला बऱ्याच ताईंच्या खूप छान अशा कमेंट होत्या पक्ष्यांच्या आवाजाबद्दल व वातावरणाबद्दल. हो ताई, खरं आहे. सकाळी सकाळी पक्ष्यांचा आवाज आणि असे वातावरण जर बघितले तर पूर्ण दिवस खूप छान जातो. मला बनवायचे होते पोहे. पोहे चाळणीने गाळून घेतले, निवळून घेतले व पाण्याने धुवून घेतले. काही ठिकाणी पाण्याचा शिपका मारून पोहे भिजवून घेतात, पण मी धुवून घेते. धुवून जरी घेतले तरी पण अजिबात गारा होत नाही. मी बनवणार आहे मिक्स डाळीची आमटी. याला तुम्ही भाजी पण म्हणू शकता. ही भाजी आपण 2-3 पद्धतीने बनवू शकतो. मसाल्याची सुद्धा होते किंवा मिरची पावडरची जरी फोडणी दिली तरी पण खूप छान लागते. डाळ शिजत असतानाच मी त्यामध्ये मिरची कट करून घातलेली आहे. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही फोडणीमध्ये मिरची पावडरची फोडणी देऊ शकता, पण मी इथं हिरव्या मिरचीची भाजी करणार आहे. कांदा टोमॅटो फोडणीमध्ये घातला तरी पण छान होते, पण मी इथं कांदा टोमॅटोची अजिबात फोडणी दिलेली नाही. जिरं, मोहरी, ठेचून घेतलेला लसूण, हळद आणि धना पावडर एकत्र परतून घेतलं. त्यामध्ये शिजवलेली डाळ घातली. चवीपुरते मीठ आणि घरकुल मटण मसाला वरून टाकायचा आहे, त्यामुळे भाजीला चव छान येते. कांदा, आलं, लसूण, खडे मसाले वाटून सुद्धा आपण मसाल्याची ही भाजी बनवू शकतो. बऱ्याच ताईंना माहिती असेल. तुम्ही जर माझ्या पद्धतीने मिक्स डाळीची आमटी करणार असाल तर फोडणीमध्ये कढीपत्ता जरूर घाला. त्यामुळे भाजीची टेस्ट पण खूप छान लागते व भाजीचा सुगंध पण खूप छान येतो. माझ्या लक्षात राहिले नाही त्यामुळे मी इथं कढीपत्ता नाही घातला. वरून कोथिंबीर घालायची. कोथिंबीर पण माझ्याकडे नाही त्यामुळे मी नाही घातली. तुम्ही जरूर घाला. मिक्स डाळीची आमटी कशीही केली तरी पण खूप छान लागते. ही आमटी आपण भात, भाकर किंवा चपातीसोबत खाऊ शकतो. माझी सासूबाई ह्या भाजीला म्हणजेच ह्या आमटीला चवटं वरण असे म्हणतात. आमच्या भागामध्ये भंडाऱ्यामध्ये असं चवटं वरण केलं जातं, पण त्याची टेस्ट खूप छान असते. बाथरूमची साफसफाई ही तर सकाळीच केली जाते अंघोळीच्या आधी, पण आज मी बाथरूम घासायचे ठेवले होते. का तर मला बाथरूममध्ये जे नळ आहे ते सुद्धा घासायचे होते. बोरिंगच्या पाण्यामध्ये क्षार असतात, त्यामुळे नळावरती पाण्याचे डाग पडतात. बाथरूममधले नळ घासण्यासाठी मी डेटॉल हँडवॉश किंवा रिन पावडर किंवा सर्फ एक्सेल पावडर हे वापरते. कुठलेही लिक्विड वापरत नाही. खूप छान निघतात त्याने सुद्धा नळ. एकही डाग राहत नाही. तुम्ही सुद्धा या डेटॉल हँडवॉशने किंवा रिन पावडरने घासून बघा. हिरवी घासणी वापरायची नाही. ताराची जी घासणी असते ती वापरायची, त्यामुळे ते डाग लगेच निघून जातात. नळासाठी तुम्ही लिक्विड वापरत असाल पण रिन आला ब्लीच किंवा रिन पावडर किंवा सर्फ एक्सेल पावडर, डेटॉल हँडवॉश यापैकी तुम्ही कशानेही नळ घासले तर एकसुद्धा डाग राहणार नाही. घासून बघा. तू पण आली होय. या या झोपली मग तिथंच कशी. चिंट्या, ए चिंट्या. आपल्या पांढऱ्या जास्वंदीला 2 फुलं आलेली होती सकाळी. सकाळी मी ती काही तोडली नाही कारण भरपूर फुलं होती. लाल जास्वंदाला पण खूप फुलं निघालेली होती, त्यामुळे ही 2 फुलं आणि पांढऱ्या जास्वंदीची 2 फुलं असे मी तसेच ठेवलेले होते. तसे पण ते आता सुकून जाणार आहे, त्यामुळे आता संध्याकाळी मी ते देवाला वाहते.
दिवाबत्ती करते आणि देवाला वाहते, महादेवांना आणि लक्ष्मी मातेला पांढरं फूल. चला, संध्याकाळची दिवाबत्ती करायची आहे. स्वयंपाकाची पण वेळ झालेली आहे, स्वयंपाकाला पण सुरुवात करते. बघा ताईंनो, म्याऊ एवढी रगेल झाली, तिला तिकडं उघडा आहे तरी पण येत नाही. मी देवाजवळ दिवाबत्ती करत होते, तिला घंटीचा आवाज आला तर ती लगेच बेडरूमच्या खिडकीमध्ये आली आणि तिचं बघून पिल्लंसुद्धा असंच शिकलेली आहे. तिकडनं जर त्यांना आतमध्ये घेतलं नाही तर ते ह्या बेडरूमच्या खिडकीमध्ये येतात. आता तिला म्हणते तिकडनं ये तरी पण येत नाही आहे. इथंच रगे लागत थांबलेली आहे, इथूनच यायचं आहे तिला. बघा, तुला तिकडनं जागा आहे नाही का? चल ये, चल ये पटकन, ये लवकर, चल, मच्छर येतात आत. बघा, तिचं बघून ते पिल्लू पण आलेलं आहे. लय रगेल झाली, लय. फटके पाहिजे तुला? पटकन ये, चल, ये लवकर, चल चल पटकन. स्वयंपाक करायचा आहे म्याऊ मला, लवकर ये, मच्छर येतात. तुला फटके फटके पाहिजे का फटके? ये बा लवकर, चल चल पटकन ये. घाबरती बघा कशी. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मला बनवायची होती कोबीची भाजी आणि चपात्या. भाजी तर मी करून घेतलेली होती. चपात्यांचं पीठ पण दुपारचं शिल्लक होता आणि ज्वारीची भाकर करायची होती. का तर संध्याकाळची भाकर बरी पडते, त्यामुळे संध्याकाळची ज्वारीची भाकर बनवते, मुलांसाठी चपात्या बनवते. पण झालं काय ताईंनो, काल आमचा सागर डोसे खाण्यासाठी घरी होता नाही, का तर तो बाहेर गेलेला होता. त्यामुळे जे शिल्लकचे पीठ होते ते मी तसेच फ्रीजमध्ये ठेवून दिलेले होते आणि त्याला आठवण झाली डोश्याची. त्यांनी असं जर काही मागितलं तर मी लगेच त्यांना करून देते, अजिबात कंटाळा करत नाही. आपल्या मुलांना आपण नाही करून देणार तर कोण करून देणार असं मला वाटतं. शेंगदाण्याची चटणी आणि डोसे असं मी त्याला लगेच करून दिलं. त्यानंतर लगेच मी बटाटासुद्धा उकळायला टाकला, पिवळा बटाटा केला आणि डोसे बनवून देणार आहे आमच्या सौरभसाठी, कारण दोघांना पण खूप आवडतात. बऱ्याच ताईंना असं वाटेल की काल पण डोसे केले आणि आज पण डोसे, पण मुलांना रोज जरी दिले तरी पण कोणतेच मुलं असे नाही की नाही म्हणणार नाही. सर्वांच्याच घरामध्ये डोसा, चटणी, इडल्या खूप आवडीचा पदार्थ आहे. मलासुद्धा डोसे आणि चटणी खूप आवडते बरं का ताईंनो. 2 टाईम जरी दिलं तरी पण मला आवडते. बटाट्याची भाजी जरा मी वेगळी केलेली आहे. हातगाडीवर डोशासोबत जशी भेटते तशी मी केलेली आहे, लपथपीत अशी. जास्त सुक्की बनवलेली नाही. बटाटा जरा जास्त शिजवून घेतला. डोशांचा हा माझा नवीन तावा आहे आणि खूप जड आहे. ह्या ताव्यावरती चपाती किंवा भाकर पण आपण करू शकतो. दुसरा जर तावा तापायला ठेवला तर गॅस खूप लागेल, त्यामुळे मी ह्याच ताव्यावरती भाकर करून घेणार आहे. दुसरा जर तवा भाकर करण्यासाठी ठेवला तर खूप वेळ लागेल तावा तापायला सुद्धा आणि आपल्या गॅसची पण बचत होईल, असा विचार माझ्या डोक्यात आला. त्यामुळे मी ह्याच ताव्याचा वापर करते. काही ताईंना असं वाटेल की मी खूप बळबळ करते का, पण कसं आहे ना ताईंनो, तुमच्यासोबत गप्पा मारताना मला खूप छान वाटतं.
आपली जरी ओळख नसली किंवा आपण एकमेकींना जरी बघितलेलं नसलं तरी पण मला असं वाटतं की तुम्ही जशा माझ्याजवळ बसलेल्या आहे आणि आपण छान छान अशा गप्पा मारतो असं मला वाटतं. त्यामुळे मी तुमच्यासोबत बऱ्याच गोष्टी शेअर करते. ज्या माझ्या आयुष्यामध्ये घडून गेलेल्या आहे त्यासुद्धा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्यासारख्या गोड ताई मला मिळाल्या त्यामुळे मला तुमच्यासोबत गप्पा मारायला काहीच वाटत नाही किंवा तुमच्यासोबत एखादी गोष्ट शेअर करायला सुद्धा काही वाटत नाही. कसा वाटला ताईंनो तुम्हाला माझा आजचा ब्लॉग? आवडला का नाही ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि ज्या ताई नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करा. परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.